धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। पांडुरंगा करो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरद्दिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं। विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं। नमामि जोगं श्रीसा गुरुन्तं विठ्ठल विठ्ठल। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी। भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्वकल्याण मूर्ती वैराग्य राजदर्शी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतांचं वर्णन करणारा, संतांचे असाधारण धर्म प्रतिपादन करणारा, संत या संसारामध्ये धन्य काय याची काही लक्षणं सांगणारा अभंग आज भगवत चिंतनामध्ये आपण घेत आहोत। ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार, ब्रह्मविद्येचे सूर्य, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राची ज्ञान जान्हवी असणारे सद्गुरु जोग महाराजांच्या द्वारा संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारा सद्गुरु जोग महाराजांच्या दरबारामध्ये महाराजांच्या या फळावरती संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आहे। संस्थेच्या वतीने आजच्या कीर्तन सभेचे सद्भाग्य मला प्राप्त झालं। तुकोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तरी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही। काही ठिकाणी कीर्तनही नको असली तरी वाटायला येतात, इच्छा नसताना जावं लागतं। पण काही ठिकाणी कीर्तन ही पूर्व पुण्याईनं वाटायला येतात, हे स्वतःला भाग्यवान समजेल। संत चरणी सेवा घडे, भाग्य पाहावं केवढे। ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भाग्योदय झाला भाग्य विण। विठ्ठल विठ्ठल खरं तर या व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर आनंदही मनामध्ये होतोय। बाबा असल्यामुळे आदरयुक्त भीती मनामध्ये आहे, अंगही कंपायमान होतंय आणि घामही सुटलेला आहे।
पण विनंती करेल तुम्ही सांभाळिले संती, आपण सांभाळून घ्या ही अपेक्षा करतो. हे सद्गुरु जोग महाराज या ओजस्वी परंपरेमध्ये जी संत महात्म्य झाली त्या संत महात्म्यांना वंदन करतो. उपस्थित सर्व साधकांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या सद्गुरु जोग महाराजांना नमन करतो आणि अभंगाच्या दिशेने चिंतनाचा प्रवास सुरू करतो. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावरती घेऊन प्रचार प्रसाराचं अविरतपणे कार्य ज्या संत महात्म्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रबोधनाचा दिवा तेवत ठेवला, अशा काही संतांची आज पुण्यतिथी आहे. त्यामध्ये वैकुंठवासी मल्लप्पा भास्कर असतील, वैकुंठवासी हैबत बाबा, रामकृष्ण महाराज येडशीकर आणि संस्थेचे शिक्षक विश्वस्त गुरुवर्य माऊली बाबांची आज पुण्यतिथी आहे. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंग महाराज संतांचं वर्णन या अभंगातून करतात. खरं तर ज्या संतांची आज पुण्यतिथी आहे, ज्यांचा समाधी सोहळा आहे, ज्यांच्या दरबारामध्ये हा उत्सव चालू आहे, ही सर्व संत मंडळी संसारामध्ये धन्य काय त्याची काही लक्षणं महाराज या अभंगातून सांगतात. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करणारच आहोत गुरुवारांच्या कृपेने. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या महाराष्ट्राला एक दैदिप्यमान परंपरा या महाराष्ट्राला संतांची लाभली. संतांच्या सहवासाने, संतांच्या चरण रजाने इथली माती मंगलमय झाली. एक विचार इथं गोड वाचण्यात आला, या महाराष्ट्राचं बाह्यरंग हे राजकारणाचं असेल, पण अंतरंग संतांच्या शिकवणीचं आहे. या महाराष्ट्राचं कवच हे राजकारणाचं आहे, पण गाभा मात्र संतांच्या विचारांचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अलौकिक क्रांती या महाराष्ट्रामध्ये संतांनी केली आहे. भगवान श्री ज्ञानोबांपासून सद्गुरु जोग महाराजांपर्यंत, त्यानंतर या ओजस्वी परंपरेमध्ये जी जी संत मंडळी झाली आहेत, त्या संतांनी एक अलौकिक क्रांती या महाराष्ट्रामध्ये केली. काय क्रांती केली? आपल्या आचारातून, आपल्या विचारातून, आपल्या तत्वज्ञानातून, आपल्या साहित्यातून मानवी जीवनाच्या अंतरंगामध्ये एक सदाचाराचं बीजारोपण केलं. महाराष्ट्राच्या शुष्क माळ रानावरती भक्तीचं नंदनवन फुलवण्याचं काम अविरतपणे कोणी केलं असेल तर मला असं वाटतं वारकरी संतांनी. अलौकिक क्रांती या महाराष्ट्रामध्ये संतांनी केली. समाजामध्ये जी एकता दिसते, समाजामध्ये जी विश्वबंधुता दिसते, समाजामध्ये जे प्रेम दिसते, जे रंजले गांजले असते त्यांना हृदयाची लावण्याची दयावृत्ती दिसते, जो परोपकार दिसतो आहे, अशा अनेक नैतिक मूल्यांची जोपासना समाजामध्ये दिसतात. हे केवळ आणि केवळ संतांमुळे. भाग्यवान आहेत महाराष्ट्र की महाराष्ट्राला संतांचा वारसा खूप मोठा लाभलेला आहे. जगात जेवढी संत झाली नाही त्यापैकी सर्वात जास्त संत एकट्या महाराष्ट्रात झाले. आज प्रत्येकाच्या घरातील दिवा तेवत राहतो याचं कारण संतच आहे. माणूस उभा राहिला तर देश उभा राहतो. या दूरदर्शी विचारातून वेळोवेळी जनजागृती करण्याचं काम वारकरी संतांनीच या महाराष्ट्रामध्ये केलं. परकी आक्रमणाखाली हा देश तुडवला जायचा. त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेखणीच्या द्वारा, आपल्या साहित्याच्या द्वारा, कीर्तनाच्या द्वारा राष्ट्रभक्ती, राष्ट्र तेज निर्माण करण्याचं काम अविरतपणे वारकरी संतांनी या महाराष्ट्रामध्ये केलं. राष्ट्रहितार्थ तरुणांना जागृत करून सशक्त करण्याचं कामही अविरतपणे या वारकरी संप्रदायातल्या संतांनी केलं. जागतिकीकरणाच्या युगामध्ये जीवन जगावं कसं, नैतिकतेच्या माध्यमातून धन कमवावं कसं, खर्च करावं कसं, अशा बारकाव्याचा विचार सुद्धा संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवला. समाजामध्ये जातीवादाची भिंत खूप मोठी उभी होती 12व्या शतकामध्ये, ज्ञानोबांचा काळ. अलौकिक क्रांती ज्ञानोबांनी या महाराष्ट्रामध्ये केली
1296 मध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व जातीच्या संतांना एकत्रित आणलं काल्याच्या प्रसंगामध्ये, आणि विषमतेची जातीवादाची भिंत 1296 मध्ये ज्ञानोबारायांनी पाडली. त्यानंतर 30 क्रांती केली छत्रपती शिवरायांनी 16व्या शतकामध्ये. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रामध्ये जोडली. त्यानंतर 30 क्रांती 100 वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली. कुठल्या याती कुळाचा विचार न करता वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून जातीवादाची भिंत पाडली. हे कार्य सद्गुरू जोग महाराजांनी 100 वर्षापूर्वी केलं. त्यानंतर तेच कार्य श्रीगुरू नथुसिंग बाबांनी दौऱ्याच्या माध्यमातून 65 वर्षापूर्वी केलं. विडल विडल समाजाला वेळोवेळी जागवण्याचं काम वारकरी संतांनी या महाराष्ट्रामध्ये केलं. खूप उपकार आहे संतांचे. आहार कसा असावा, कुठं फिरायला गेलं पाहिजे, याचा विचारही संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून करून ठेवलेला आहे. महाराजांचा खूप गोड अभंग आहे. मनुष्याच्या जीवनावरती होणारे चांगले आणि वाईट परिणाम संगतीचे याविषयी मार्गदर्शन संतांनीच केलं आम्हाला. फळाची संगती उपयोगाची नाही, आपण अपाय त्याच्या संगे किंवा नको दुर्जनाचा संग. प्रत्येक क्षेत्रामध्ये संतांनी समाजाला जागवलं. महाराज भक्तीबरोबर परमार्थाबरोबर जगाचं पोषण होणारी कृषी संस्कृती आम्हाला अध्यात्माच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून संतांनी शिकवली. असं कुठलं क्षेत्र नाही की संतांनी आम्हाला शिकवलं नाही. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी संतांनी धर्मध्वज हाती घेतला. गळ्यामध्ये विणा, हातात टाळ, खांद्यावरती पताका घेऊन दांभिकतेवरती प्रहार करून प्रबोधनाचा दिवा तेवत ठेवण्याचं कार्य अविरतपणे या महाराष्ट्रामध्ये संतांनी केलं. आजही संतांचे विचार सामान्य माणसाला विवेकाची वाट दाखवत आहेत. आजही म्हणून संत समाजाचा एक आधारस्तंभ आहे, संत समाजाची ऊर्जा आहे, संत समाजाची प्रेरणा आहे. नवे नवे संत समाजासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. साधू संतांनी भक्ती तर आम्हाला शिकवलीच, पण त्याचबरोबर सामाजिकतेचा संदेशही या भक्तीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दिला. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव, ही सामाजिक संकल्पना संतांनी आमच्यापर्यंत पोहोचल्या. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पना असतील त्या संतांच्याच. झाडे लावा झाडे जगवा. आता कुठं सरकारला जाग आली 4 कोटी वृक्ष लागवड, 5 कोटी वृक्ष लागवड, पण वृक्षांचा आणि मनुष्याचा जवळचा किती संबंध आहे साधू संतांनी ग्रंथाच्या माध्यमातून शिकवलं. वृक्षवल्ली नामासुयरे वनचरे वृक्षवल्ली वनचरे
जीवसृष्टीचं पोषण ज्या माध्यमातून होतं ते वृक्ष आहेत दादा. ऑक्सिजनचा सर्वात मोठा कारखाना वृक्षांच्या माध्यमातून या भूतलावरती चालू आहे. हा विचार अंतःकरणामध्ये बाळगून वेळोवेळी समाजाला जागवण्याचं काम संतांनी वृक्षांच्या संदर्भामध्ये केलं आहे. खरं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये कीर्तन करत असताना एक विचार मांडला जातो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या रम्य ठिकाणी जायला माणसांना आवडतं सुट्यांच्या कालावधीमध्ये, पण माणसांना झाडं लावायला आवडत नाही. शोकांतिक आज महाराष्ट्रामध्ये एक संकल्पना, एक अभिनव उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवला गेला पाहिजे. एक मनुष्य एक झाड हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला गेला. वृक्षांना किती महत्वाचं आहे याचं महत्व कोरोनाच्या कालावधीमध्ये कळालं. एका कीर्तनकाराने कीर्तनामध्ये असं सांगितलं, बाबा झाडे लावा झाडे जगवा. एका बहादरानं ऐकलं, घरी गेला, शेत मोकळं होतं, 1 एकर झाडं लावली. तर असं वाटतं वृक्षांच्या माध्यमातून शासनाचा पुरस्कार भेटतो, पद्मश्री पुरस्कारापर्यंत माणसं पोहोचतात. 1 एकर झाडं लावली. पोलीस लोक आले, पकडून दिला. 50,000 रुपये भरतोय, कसं तरी सुटतोय. सुटल्यानंतर ज्या कीर्तनकाराने सांगितलं त्या कीर्तनकारांना भेटतोय. महाराज कीर्तनातून सांगणं बंद करा. महाराज म्हणतात, काय सांगितलं? अहो तुम्ही सांगितलं झाडे लावा झाडे जगवा, तुमचं ऐकलं मी, 1 एकर झाडं लावली. महाराज म्हणतात, चांगलं काम केलं. अहो काय चांगलं झालं महाराज? पोलीस लोक आले, पकडून नेलं, 50,000 रुपये भरले, तेव्हा कुठं सुटलंय? महाराज म्हणतात, भाऊ झाडं कोणती लावली? हा म्हणे गांजाची लावली. बधीर असतात बरं का ग्रामीण भागामध्ये कीर्तन करत असताना अनेक माणसं भेटतात, अनेक विचारांचे भेटतात. काही ना काही समजत नाही. काय झालं कीर्तनामध्ये, महाराजांनी प्रवचनामध्ये सर्व गाव आलेलं प्रवचना करता महाराजांनी सांगितलं, या गावातली सगळी लोक आज मरणार आहे. सगळं गाव रडायला लागलं. बाबा सगळं गाव रडतंय. पण पाठीमागे एक मावशी बसलेली होती, ती असत होती. सगळं गाव रडतंय, ती मावशी असते. प्रवचनकार महाराजांना कळत नव्हतं का असते. प्रवचन संपलं, महाराज त्या मावशीकडे जात आहेत. त्या मावशीला विचारतात, मावशी सगळं गाव मरणार आहे म्हणून रडते, तू का असते का? मावशीने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं या गावातली सगळी लोक मरणार आहे. मी या गावची नाही, मी शेजारच्या गावची म्हणे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आचार असेल, विचार असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये संतांनी समाजाला जागवण्याचं काम केलं. म्हणून संत समाजाचा आधारस्तंभ आहे, संत समाजाची प्रेरणा आहे. जीवनभर ऐकावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं संतांचंच ऐकलं पाहिजे. काय करतात संत? आमच्या पोपट बाबांच्या भाषेमध्ये सांगतो, मेड इन कासारखेडा. काय करतात संत? लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? होतो दुःखाचा अंत. पण या गोष्टीसाठी लागतात मारुती बाबांसारखे संत. जीवनभर संतांचं मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम अविरतपणे या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते संतांनीच केलं. यक्षांचा आणि युधिष्ठिरांचा संवाद महाभारतामध्ये. यक्षांनी विचारलं युधिष्ठिरांना, दिशा म्हणजे काय? धर्मराजाने उत्तर दिलं, दिशा म्हणजे संत आहेत. जोपर्यंत प्रगतीच्या वाटेवरती वाटचाल करणाऱ्या जीवाला जोपर्यंत योग्य दिशा मिळत नाही तोपर्यंत ते जीवन यशस्वी आणि कृतार्थ होत नाही दादा. म्हणून मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे फक्त आणि फक्त या कलियुगामध्ये संत आहेत. संतांचं नाव घेतलं तरी पुण्याची प्राप्ती होते. ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं नामचिंतन केलं तरी पुण्याची प्राप्ती होते. संतांचं नाव घेतलं तरी पापाचा नाश होतो. तुका म्हणे पापे जाती संताची जपे, जो करील याची यात्रा
तो तारील सकळी गोत्रा सकळी कोणी पवित्र याचे दर्शन होते. ज्ञानोबारा तुकोबारांचं भजन आपणच करतो यात नाही, स्वर्गातले देव सुद्धा ज्ञानोबारा तुकोबारांचं भजन करता का समाधाना करता, सुखा करता, आनंद करता. असं ऐकण्यात आलंय की आजही विटेवरचा भगवान परमात्मा शेज आरती झाल्यानंतर विटेहून खाली उतरतो आणि आनंद करता, सुखा करता ज्ञानोबारा तुकोबारांचं भजन आजही जगाचा बाप करतो. इंद्रादी देव सुद्धा ज्ञानोबारा तुकोबारांचं भजन करतात. आता खूप गोड भजन आहेत. महाराष्ट्राला ज्या भजनानं वेड लावलेत. आज मी दिंडीमध्ये येत असताना बाबा 5 ते 6 दिंड्यांमध्ये ज्ञानोबारा या तुकोबारा हे भजन ऐकलं. अंतकरणाचा वेध घेणारं हे भजन. आजही ज्ञानोबारा तुकोबारांचं भजन या महाराष्ट्रामध्ये आपण करतो यात नाव नाही, संतही करतात. संतांचं नाव घेतलं की पुण्याची प्राप्ती होते. मग काही मंडळींनी 5-6 महिन्यापूर्वी एका व्यक्तीने विचारलं, महाराज जो तो उठला संतांविषयी बोलतोय, संतांचं नाव घेतलं पुण्याची प्राप्ती, संतांचं नाव घेतलं पापाचा नाश, यात्रा केला कोटी कुळांचा उद्धार होतो. महाराज जो कोणी संतांविषयी बोलतायत, पण महाराज आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही संतांना स्वीकारावा कशासाठी? का स्वीकारायचं आम्ही संतांना? अहो संत हे परमात्म्याची प्राप्ती करून देतात, संत हे पुण्याची प्राप्ती करून देतात. आज प्रत्येकाचा कल हा भौतिक सुखाकडे, संत आध्यात्मिक सुखाकडे प्रत्येकाचा कल नाहीये, प्रत्येकाचा कल भौतिक सुखाकडे. आणि खरंच आहे, प्रत्येकाचा कल सध्या भौतिक सुखाकडेच आहे. प्रत्येकाला भौतिक सुख आवडतं. ग्रामीण भागामध्ये कीर्तन करत असताना ज्यावेळेस समाजाला विचारलं जातं किंवा कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी जाण्यासाठी निघाला, म्हणजे प्रत्येकाला भौतिक सुख आवडते. याच्याकरता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी जाण्यासाठी निघालात, रस्त्यामध्ये 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या तुम्हाला. एक रामप्रभूची होती, एक रावणाची होती. दोघही मूर्त्या दगडाच्या होत्या. कोणती मूर्ती उचलणार? रामप्रभूची, कारण ते आपलं दैवत आहे, आपलं श्रद्धास्थान आहे. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आणखी 2 मूर्त्या पडलेल्या होत्या. एक रामप्रभूची होती, एक रावणाची होती. एक मूर्ती दगडाची होती रामप्रभूंची, ती रस्त्यामध्ये होती. रस्त्याच्या कडेला जी मूर्ती होती ती रावणाची होती, पण सोन्याची होती. लोक उत्तर देतात सोन्याची मूर्ती. साहजिकच आहेत ना, प्रत्येकाचा कल हा भौतिक सुखाकडे. पण मला असं म्हणायचंय, भौतिक सुखाच्या माध्यमातून आतापर्यंत कोणाला सुखाची प्राप्ती झाली आहे? जीवाला पूर्णता अजून भौतिक सुखाच्या माध्यमातून प्राप्त झाली नाहीये. मग जीवाला पूर्णता प्राप्त होते ती अध्यात्माच्या परमार्थाच्या माध्यमातूनच. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर एक भगवान परमात्माच आपलासा करावा लागतो. भौतिकतेच्या माध्यमातून जीवनामध्ये अस्थिरता निर्माण होते. जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असेल तर ते संत करतात. नादाला लागायचं असेल तर असं म्हणतात, संतांच्या नादाला लागायचं, देवाच्या नादाला लागायचं. देवाला काही घेणं देणं नाही आपल्याला. तुमचं आमचं कल्याण करणारे फक्त आणि फक्त संत आहेत. विटेवरच्या भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या उद्धारासाठी एक अलौकिक अवतार या महाराष्ट्रामध्ये धारण केला. तो ज्ञानोबा तुकोबारांचा, सद्गुरु जोग महाराजांचा. महाराज अवतार तुम्हा, अवतार तुम्हा,
असे अवतारिक संत या संसारामध्ये धन्य आहेत. महाराज म्हणतात अवतारिक संत या संसारामध्ये धन्य आहेत. का धन्य आहेत याची काही लक्षणं महाराज या अभंगामध्ये सांगतात. त्यापैकी एक गोड लक्षण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज जीवांविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेले असे संत महात्मे या संसारामध्ये धन्य आहेत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत ते संसारी धन्य. अतिशय गोड शब्द आहे दया. ब्रह्मचैतन्याला अविद्या उपाधी लागल्यानंतर ब्रह्मचैतन्य ईश्वर पदाला प्राप्त होतं. ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागल्यानंतर ब्रह्मचैतन्य ईश्वर पदाला प्राप्त होतं. ब्रह्मचैतन्याला अविद्या उपाधी लागल्यानंतर ब्रह्मचैतन्य जीव पदाला प्राप्त होतं. आणि ब्रह्मचैतन्याला दया उपाधी लागल्यानंतर ब्रह्मचैतन्य संत पदाला प्राप्त होतं. दया या धर्माचा पाया सुद्धा दयाच आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया ना छोड़िए, जब लग घट में प्राण. दया अतिशय गोड शब्द आहे. संतांचा स्थायी भाव आहे महाराज दया. अंतःकरणाचा धर्म आहे दया. अतिशय गोड व्याख्या दयेची संतांनी सांगितली. भूत दया गाये पशुचे पालन, अनेक निर्दय जीवन वनामाजी दया अतिशय गोड व्याख्या संतांनी सांगितलेली आहे. आपल्या दयेमध्ये तरी भेदभाव असतो, पण संत जी दया करतात त्या दयेमध्ये भेदभाव नसतो. दया ती कैसी पूर्ण चंद्रिका जैसी निवडितानं साने थोर. कुठल्याही प्रकारचा भेदभाव संत दया करत असताना करत नाही. स्वतःच्या मुलावरती जी दया करतात तीच दया, दास असो किंवा दासी असो. दया करणे जे दासी ते दासा आणि दासी ते दासा कथा सांगितल्या जाते. संत महात्मे गंगेमध्ये स्नान करत असताना विंचू बुडताना दिसतोय संत महात्म्यांना. संत महात्म्यांना त्या विंचवाविषयी अंतःकरणामध्ये दया निर्माण होते. महाराज त्याला असं वर काढण्याचा प्रयत्न करतात. आता तो विंचू आपला स्वभाव दाखवणारच आहे. नांगी मारतोय, वेदना होतात, खाली पडतोय. परत त्याला उचलतायत, नांगी मारतोय, वेदना होतात, परत खाली पडतोय. 4-5 वेळा हा प्रकार झाल्यानंतर शेजारी उपसलेला सद्ग्रस्त म्हणतो, स्वामीजी मरू द्या ना त्या विंचवाला. तुम्ही त्याला वर काढताय, तो नांगी मारतोय, किती वेदना होत असेल हो, मरू द्या ना त्याला.
महात्म्याचं उत्तर खूप गोड आहे. महात्मा म्हणतो मला कळतंय. विंचवाला वर काढत असताना नांगी तो मारतोय, वेदना खूप होतोय. पण ऐका, विंचवाला वर काढत असताना नांगी मारण्याचा त्याचा वाईट स्वभाव जर विंचू सोडत नसेल तर त्याला वर काढण्याचा मी माझा चांगला स्वभाव कशासाठी सोडू? म्हणजे विंचवासारख्या जीवाला सुद्धा वाचवण्याची अंतःकरणामध्ये जी वृत्ती आहे तिचं नाव दया. विठ्ठल साधू कोणाला म्हटलं जातंय? सर्वभूती दया साधू म्हणावे. जनसामान्याविषयी जड जीवांविषयी यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत दया भरले असे दयावंत संत. दयावंत म्हटलं, दयावान नाही म्हटलं. विपुल प्रमाणामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते असे संत महात्मे या संसारामध्ये धन्य आहेत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकोबारांनी धन्यता कोणालाही दिलेली नाही. फार ऐश्वर्य संपन्न व्यक्ती आहे, त्या जीवाला तुकोबारांनी धन्यता दिली नाही. तुकोबारांनी धन्यता दिली आहे जो भगवंताचा अखंड चिंतन करत असेल, जो हरीच्या रंगामध्ये नाचत असेल. धन्य जगी तोची, धन्य जगी तोची एक हरिरंगी. धन्य जगी तोची एक हरिरंगी. जे करत असतील त्यांच्या जीवाला तुकोबारांनी धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी, त्या काळाला तुकोबारांनी धन्यता दिली आहे. ती मुरली धन्य, ती घोंगडी धन्य, ती काठी धन्य. तुकोबारांनी फार ऐश्वर्य श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाला धन्यता दिली नाही. जो आळंदी पंढरीची वारी करत असेल त्या जीवाला तुकोबारांनी धन्यता दिली. तुलसीदासांनी काही धन्य गोष्टी सांगितल्या आहेत. तो देश धन्य की ज्या देशामध्ये गंगा नदी वाहते. ती स्त्री धन्य की जी पतिव्रत आहे. तो राजा धन्य की जो नीतीने राज्य करतो. तो ब्राह्मण धन्य की कितीही संकट आले तरी आपला धर्म सोडत नाही. अशा अनेक धन्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तुकोबारांनी या ठिकाणी सांगितल्या दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जनसामान्याविषयी जड जीवांविषयी ओतप्रोत दया भरलेली आहेत असे संत महात्मे या संसारामध्ये धन्य. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. असे दयावंत संत या ठिकाणी येतात. विशेषतः त्यांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ असताना सुद्धा संत महात्मे या भूतलावरती येतात केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी.
निरंजनी आम्ही बांधिले घर या स्थितीला ज्यांचं राहण आहे, भगवत स्वरूपामध्ये ज्यांचं राहण आहे, वैकुंठामध्ये ज्यांचं राहण आहे, असे संत महात्मे या भूतलावर येतात केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी. संतांचं येणंही उपकारासाठी, संतांचं राहणंही उपकारासाठी आणि संतांचं उरणंही उपकारासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. संत आपला देह झिजवतात, कष्ट वितात ना ते जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा वैकुंठामध्ये राहणारे संत मंडळी या ठिकाणी येतात केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी. तर वैकुंठ या शब्दाचा विचार करत असताना भगवान परमात्म्याचं निवासस्थान आहे, त्यालाही वैकुंठ म्हटलं जातं. भगवंताची जी 1000 नाव आहेत त्यामध्ये वैकुंठ एक नाव आहे आणि भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या स्वरूपाला सुद्धा वैकुंठ म्हटलं जातं. ज्या संतांचं अद्वैतामध्ये राहणं आहे असे संत द्वैतामध्ये येतात केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणासाठी. उपकार करणार संतांचा उपकार संत करत असतात. खरं तर मनुष्य जीवन हे उपकारी असलं पाहिजे. गवताची काडी जर माणसावरती उपकार करत असेल तर माणसाने माणसावरती का करू नये. सध्या रस्त्याच्या कडेला बोर्ड लावावे लागतात, अपघात समय मदत करा. मनुष्य जीवन हे उपकारी असलं पाहिजे. भगवंतानं 7 गोष्टी परोपकारासाठी या ठिकाणी पाठवल्या आहेत. रविचंद्र घनवृक्ष नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय. युगे देवेन निर्मिता सूर्य चंद्र वृक्ष नदी गाय सज्जन परोपकार करतायत. जे परोपकार करतात ना त्यांचीच या जगामध्ये पूजा होते. परोपकाराचे 2 फायदे सांगितले जातात. एक संसारामध्ये कीर्ती होते परोपकारामुळे आणि एक परमार्थामध्ये भगवंताची प्राप्ती होते परोपकारामुळे. विठ्ठल जगामध्ये ज्ञानी माणसं खूप आहे. सर्व ज्ञानी माणसांची जगामध्ये कीर्ती नाही. फक्त ज्ञानोबरा तुकोबरा सद्गुरु जोग महाराज सारख्या संतांची कीर्ती आहे. का त्यांनी आपलं ज्ञान जगाच्या कल्याणासाठी खर्च केलं. जगामध्ये श्रीमंत माणसं खूप आहे. सर्व श्रीमंत माणसांची कीर्ती नाही, फक्त कर्णाचीच आहे. का त्यांनी आपली संपत्ती जगाच्या उपकारासाठी वापरली. जे उपकार करतात ज्यांचं जीवन परोपकारी आहे समाज त्यांचीच पूजा या जगामध्ये करतोय. अनेकांचे उपकार आहे या महाराष्ट्रावरती. भगवान श्री ज्ञानोबारांचे खूप उपकार आहे. मराठी भाषिकांवरती ज्ञानोबारांनी खूप मोठा उपकार केला. 56 भाषा येत असून सुद्धा मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. सर्वात मोठा उपकार मराठी भाषिकांवरती ज्ञानोबारांनी. श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी
मोठा उपकार ज्ञानोबारायांनी आमच्यावरती करून ठेवलाय ज्ञानेश्वरीच्या रूपानं. म्हणून ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी मराठी सारस्वताची अजरामर लेणी आहेत. विठ्ठल विठ्ठल. अनेकांचे उपकार सांगता येते. त्या महाराष्ट्रावरती 2 जिजाऊ मातेंचे उपकार आहेत. एक राष्ट्रमाता जिजाऊ आणि दुसऱ्या जगद्गुरु तुकोबारांचे धर्मपत्नी जिजाऊ. एकीनं स्वतःचा मुलगा या स्वराज्यासाठी समर्पित केला, एकीनं स्वतःचा पती भागवत धर्मासाठी समर्पित केला. अनेकांचे उपकार. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या देश सैनिकाचे खूप उपकार आहेत. आई वडिलांचे खूप उपकार आहेत. निरंजनातल्या वातीसारखी आई जळत असते आणि मुलाचे जीवन प्रकाशमय करत असते. संसार रूपी दगडावरती चंदनासारखे वडील झिजत असतात आणि मुलाचं जीवन सुगंधी बनवतात. आई वडिलांचे उपकार आहेत. पण या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ उपकार कोणाचे असतील तर ते संतांचे. खूप उपकार आहे आमच्या संस्थेचे, संस्थेतल्या सर्व गुरुवार्यांचे. फार मोठा उपकार आमच्यावरती केला या संस्थेतल्या गुरुवार्यांनी. अधिकार नसताना सुद्धा अधिकार संपन्न बनवण्याचं काम याच संस्थेने आम्हाला केलं. आमचं पारमार्थिक जीवन फुलवण्याचं काम सर्वात मोठा उपकार याच संस्थेने आमच्यावरती केला. आदर्श मानवी जीवनासाठी एक सर्वोत्तम दिशा याच संस्थेने, या संस्थेतल्या गुरुवारांनी आम्हाला दिली. आमच्या जिभेवरती सत्यतेची पेरणी याच संस्थेने केली. खरं तर या जागतिकीकरणाच्या आधुनिक चंगळवादामध्ये सुद्धा, या भौतिक वादामध्ये सुद्धा एक आचार शुद्ध साधक निर्माण करण्याचं काम असेल, विद्वान कीर्तनकार निर्माण करण्याचं काम असेल, याच संस्थेने अविरतपणे केलं. खूप उपकार आहे समाजावरती या संस्थेचे. आज समाजामध्ये जे शुद्ध वारकरी परंपरेचं भजन दिसतंय, भजनातला तालबद्ध टाळ दिसतोय, विनयचा स्वर दिसतोय, मृदंगाचे बोल दिसतात ना, हे उपकार वारकरी शिक्षण संस्थेचेच आहे. ज्या घरामध्ये संप्रदाय नसेल, समाजामध्ये संप्रदाय नसेल, संत विचार नसतील, त्या घरामध्ये, त्या समाजामध्ये संप्रदाय पोहोचवण्याचं काम अविरतपणे वारकरी शिक्षण संस्थेने केलं. खूप मोठे उपकार आहे. आमच्या जीवनामध्ये चैतन्याचं चांदणं निर्माण करण्याचं काम अविरतपणे कोणी केलं असेल तर या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुवारांनी केलं. केले उपकार सांगो आमच्यावरती केला. आम्हाला कर्तव्याची जाणीव करून दिली. सत्ता मिळवणं, पैसा मिळवणं आमचं कर्तव्य नाहीये. आमचं कर्तव्य अखंड चिंतन विठोबाचे. या कर्तव्याची जाणीव संतांनी आम्हाला अविरतपणे करून दिली. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडोघडा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एक वेद, करुणिया मन एक वेद, सकळांच्या माया माझे माया माझे करुणिया माझे एक वेद, सकळांच्या माया माझे अखंड
करणं आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची जाणीव संतांनी आम्हाला करून दिली. सर्वात मोठा उपकार आमच्यावरती केला. आठव्या देवा तरी संतांच्या संगती किंवा हे संतांचं जन्मांतर, किंवा हे संतीचं जन्मांतर. आमचं कर्तव्य भगवंताचं चिंतन करणं. या कर्तव्याची जाणीव संत आम्हाला करून देतात. फार मोठा उपकार संतांनी आमच्यावरती केला. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलोतत हरी कीर्तनात, कलियुगा माझे करावे कीर्तन. माझे गुरुवर्य श्री गुरु लक्ष्मण बाबा कोल्हे एक गोड विचार मला सांगायचे. तेलाचा नंदादीप तेवट ठेवावा असं वाटत असेल तर सारखा तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसं अंतःकरणामध्ये आनंदरूपी नंदादीप जर तेवट ठेवावा असं वाटत असेल तर नामरूपी तेलाचा सारखा पुरवठा करावा लागतो. आमचं कर्तव्य भगवंताचं चिंतन करणं. या कर्तव्याची जाणीव संत करून देतात. म्हणून संत या संसारामध्ये धन्य आहेत. फार मोठा उपकार केला संतांनी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकार करण्यासाठी आलेल्या संतांचं बोलणं काय, त्यांच्या बोलण्यातलं वैशिष्ट्य काय, त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके लटिके वचन नाही. संत खोटं बोलत नाही. खोट्याची खूप चीड आहे संतांना. संत नेहमी
सत्याचंच अनुकरण करत असतात, सत्य बोलतात म्हणून संत पदाला प्राप्त होतात. सत्यम ब्रूयात, सत्याचा महिमा सांगितला जातोय. सत्य हे एक तप आहे. सत्य बोलण्याने वाचा सिद्धी मनुष्याला प्राप्त होत असते. ज्ञानोबारायांना विचारलं, आज ज्ञानेश्वरी सर्वांना आवडते, सारखं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं वाटत आहे. अद्वैत तत्वज्ञानाचा मन मंगलमय आणि परमपवित्र असा कलश आहे ज्ञानेश्वरी, याचं कारण काय? ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या सत्यवादाचे तप मी अनेक कल्पामध्ये सत्य बोलण्याचं तप केलं, त्याचा हा परिणाम आहे. सध्या मोबाईल खोटं बोलायला लागतो, तो भाग निराळा. सत्याचा महिमा सांगितला जातोय. सत्यम कंठस्य भूषणम, एक वाक्य. सत्य अतिशय महत्वाचं आहे. सत्याचं अनुकरण जीवनामध्ये केलं पाहिजे. मनुष्याला दुसऱ्यानं सत्य बोललेलं आवडतं, स्वतःनं सत्य बोललेलं आवडतं. सत्य हे तप आहे. महाराष्ट्राची भूमी, भारत भूमी सुद्धा सामान्य नाहीये. अनेक सत्यनिष्ठ राजे याच मातीमध्ये झाले. राजा धर्म असतील, राजा हरिश्चंद्र असतील, स्वप्नामध्ये दिलेलं दान सुद्धा सत्यामध्ये करून दाखवलं. अनेक सत्यनिष्ठ राजे याच महाराष्ट्रामध्ये, याच मातीमध्ये झालेले आहेत. सत्य, संतांचं बोलणं हे सत्याचं असतं. खोट्याची खूप चीड संतांना असते. लटिके वचन नाही आणि देहावरती संत महात्मे उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मनुष्य उदास कधी असतो? एखादी वस्तू त्याच्याकडे आहे पण ती त्याची नाही हे ज्यावेळेस कळतं, त्यावेळेस ती व्यक्ती त्या वस्तूविषयी उदास असते. तसं संत महात्म्यांना माहित आहे, हा देह आपला नाही. 99 वर्षाच्या करारावरती आपल्याला मिळाला आहे. हा देह पंचमहाभूतांचा आहे. पिंड जे देही उदास, देहावरती संत महात्मे उदास असतात. म्हणून संत महात्मे या संसारामध्ये धन्य धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी येथे उपकारासाठी. धन्य ते संसारी लटिके वचन नाही. देही उदासीन विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, श्याम महाराज आणि विष्णू महाराज. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते
येथे उपकारासाठी येथे
आले घर जा आले घर जा आले घर जा आले घर जा वैकुंठी येथे जगावरती उपकार करण्यासाठी आलेले संत महात्मे जे देहावरती उदास असतात, खोटं बोलत नाही, अंतःकरणामध्ये ज्यांच्या दया आहेत, अशा संतांची वाणी किती गोड आहे हे अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणायचं. संतांची वाणी अतिशय गोड मधुर असते, जीवाला शांती, समाधान, आनंदाची प्राप्ती करून देते. संतांची वाणी ती गोड मधुर असते. ज्ञानोबा सांगतात बोलणं असावं कसं आणि कसं बोलू नये. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आणि कसं बोलू नये. विरोध वाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, कोणाचं अंतकरण दुखेल असं बोलणं मनुष्याचं नसावं. गोड बोलणं असावं. जिभेच्या माधुर्याने आणि स्वभावातल्या गोडीने माणसं आपली करता येतात. बोलण्यामुळे जग जिंकता येतं. स्वामी विवेकानंद संयुक्त अमेरिकेमध्ये 1896 मध्ये इंटरफेथ परिषदेमध्ये उपस्थित असताना वर्ल्ड कॉन्फरन्स भाषणामध्ये
स्वामीजींनी जे 2 शब्द उच्चारले, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर, या 2 शब्दांमुळे त्यांनी अख्ख्या संयुक्त अमेरिकेतील लोकांची मनं जिंकली. केवळ बोलण्यामुळे. घराघरामध्ये जी भांडणं होत आहेत, समाजामध्ये जी भांडणं होत आहेत, ती केवळ आणि केवळ बोलण्यामुळे. शस्त्राचे घाव मनुष्य विसरतो, पण शब्दांचे घाव मनुष्य विसरत नाही. संतांची वाणी अतिशय गोड आहे, अमृतापेक्षाही. संतांच्या मुखामध्ये अमृत हे मुखे. अमृताची वाणी बोलवायचे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. मनुष्याचं बोलणं गोड असावं, थोडं असावं, मार्मिक असावं, गोड असावं. संतांची वाणी मधुर आहे. मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. जगाने किती अपराध केले तरी ते अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप मोठी जागा असते. त्या योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, अशी संत महात्मे या संसारामध्ये धन्य आहेत. धन्य ते संसारी दयावंत जयंतरी, धन्य ते संसारी येथे उपकारासाठी, धन्य ते संसारी लटिके वचन नाही देही उदासीन, धन्य ते संसारी मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. अशा धन्य संतांचं आपण भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.